हाय हाय. बाय बाय. होळी पेटली का देवळाकडची? होळी पेटवली देवळाकडची? देवळाजवळची होळी पेटली का? सणासुदीचे दिवस म्हटलं की गडबड धांदल गोंधळ चालूच असतो. आणि त्यातले त्यात आम्ही शेतकरी म्हटलं तर आम्हाला शेतीतलं पण काम मॅनेज करायचं असतं. सणासुदीचे दिवसही मॅनेज करायचे असतात. आणि सण अगदी आनंदाने आणि रीतिरिवाजाप्रमाणे झालेला पाहिजे असतो. तर प्रत्येकाचा तोच आठा असतो की आपण आपल्याकडून काही चूक होऊ देऊ नये. तर आज असंच झालं. चौधरी साहेब आमचे मळ्यात भरणं करत होते. त्यांना लवकरच बोलली दिवस मावळायच्या आधी गौऱ्या घेऊन जावा, कारण आमच्याकडे होळी पेटवण्यासाठी मंदिराजवळ गौऱ्या द्यायला लागतात नेऊन. 10 गौऱ्या आपल्या घरच्या घेऊन जायचं आणि तिथं जमा झालेल्या 5 गौऱ्या घेऊन यायचं. तर झालं असं की चौधरी साहेब गेले तेव्हा कोणाच्या गौऱ्या नव्हत्या जमलेल्या तिथं. बोलले तोपर्यंत मी मळ्यातून दारं मोडून येतो एक जाऊन. आणि ते येईपर्यंत तिकडे गौऱ्या आल्या पण आणि होळी पेटवली गेली. मग तिथून पटकन आले आणि पेटलेल्याच गौऱ्या घेऊन आले. त्यामुळे मला इथे रांगोळी काढता आली नाही किंवा काही सजावट करता आली नाही. तर असो. आणि त्यातली त्यात आज लाईटनी तर अशी नाटकं दाखवलीत ना, सांगायलाच नको. शेरू पळत आला. शेरूला वाटलं काय झालं काय माहिती. लाईट गेली ना. काय ती लाईटनी गंमत लावली. शेरू सर तुला गंध. हॅपी होली. हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तुम्हा सर्वांना पहिलं तर होळीच्या खूप 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 शुभेच्छा. आणि जे काही राग रोग असतील, कुणाबरोबर काही दुश्मनी असेल किंवा कुणाचे मनात काही वाईट विचार येत असतील तर सगळे सोडून द्या राव. आता ह्या होळीमध्ये सगळे नष्ट करून टाका आणि होलिका देवीला मागणी करा की, होलिका मातेला मागणी करा की येणारं पुढचं आयुष्य जे आहे आपलं, हे पुढचं वर्ष जे आहे ते सुखासमाधानाचं जाऊ द्या. आणि आमच्या मागं जी काही दरिद्री असेल ती सगळी तुझ्या ह्या अग्नीमध्ये भस्म करून टाक, अशी सर्वांनी मनोकामना करा होलिका मातेकडं. आणि होळी स्पेशल आमच्याकडे काय असतं माहितीये का? होळीला आमच्याकडे तुम्हाला पहिलं तर सांगते, निवांतपणे सांगते जरा. आताच होळी पेटवली आम्ही आणि दिवस मावळताना होळी पेटवली जाते गावाला. मुंबई पुण्याला 12 वाजता रात्रीच्या होळी पेटवली जाते, पण गावच्या ठिकाणी आहे ना, ग्रामीण भागांमध्ये दिवस मावळताना होळी पेटवली जाते. तर ते होळीला नियम असा असतो की लाकडं तर जमा करतातच तरुण मंडळी, पण त्याच्याबरोबर आहे ना प्रत्येक घरातून 10 गौऱ्या जातात. 10 गौऱ्या तिथं न्यायच्या मंदिराच्या समोर आणि 10 गौऱ्यांमधून 5 तिथं ठेवायच्या आणि 5 आपल्या घरी घेऊन यायच्या. पण घेऊन जाताना 10 गौऱ्या घेऊन जायचं. 10च्या 10 आपल्या तिथं ठेवायच्या आणि दुसऱ्या ज्या आलेल्या असतील त्या आपल्या घरी घेऊन यायच्या, असे नियम असतात. आणि त्याच 5 गौऱ्या ज्या आणलेल्या असतात ना आपण, तर त्या 5 गौऱ्या मानाला आपण त्या 5 गौऱ्यांची होळी पेटवली जाते. प्रत्येकाच्या घरोघरी होळी पेटली जाते बरं का. असं नसतं इथं की ह्या गल्लीची वेगळी होळी, त्या गल्लीची वेगळी होळी, ही पद्धत गावाला नसते. प्रत्येक ठिकाणी एकच होळी पेटली जाते. म्हणजे आमची वस्ती चौधरी वस्ती, तर वस्तीवर एक होळी पेटणार. शेजारच्या आजूबाजूच्या ज्या काही वस्त्या आहेत तर त्यांच्या वस्तीवर आपली आपली होळी पेटणार. कारण आमच्यापासून गाव खूप लांब आहे आणि गावात आम्हाला जाणं होत नाही. मग त्याच होलिका मातेला नैवेद्य वगैरे दाखवला जातो नंतर. आता खूप झाली भाषणबाजी माझी. तर मी आमच्याकडे अजून एक पद्धत आहे होळीच्या दिवशी करण्याची, ती काय आहे ती तुम्हाला दाखवायची आहे मला. तर ते तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते. त्याच्यासाठी मी काय बनवलंय ते. तर हे बघा मंडळी, हे बनवलेलं आहे मायराने पूजायला बनवलेलं आहे. हे
घरात आमच्या जरा लाईटीचा उजेड कमी आहे ना, तर ह्या आहेत तेल लावलेल्या पुरणपोळ्या, ह्या बिना तेलाच्या पुरणपोळ्या, ह्या बिना तेलाच्या चपात्या, ह्या तेलाच्या चपात्या, आणि ह्या 7 फण्या बनवल्यात. हे बघा अशा ह्या 7 पोळ्या आहेत बरं का. ह्या 7 पोळ्या तेलच्या बिनतेलच्या, तेलच्या बिनतेलच्या, बिनतेलच्या तेलच्या अशा आहेत. ह्या चपात्या आहेत आणि ह्या पोळ्या आहेत. आणि ही बनवली आहेत बोरं. आणि नैवेद्य पण दिवे पण 7 असतात. पण म्हणजे मला आमच्या सासूबाईंनी गेल्या वर्षी म्हणजे माझ्या चुलत सासूबाईंनी सांगितलं होतं की एकच दिवा बनवायचा आणि त्याच्यात 7 वाती बनवून ठेवायच्या. आणि हे बघा ह्या अशा सुंदर अशा वेण्या बनवलेल्या आहेत मी. ही बघा वेणी. आणि फणी पण दाखवते तुम्हाला. ही आहे फणी, केस विचरायची फणी बरं का. आणि ही बोरं. तर ह्याच्यावर अजून एक सामान ठेवायचं राहिले, ते मी शिजत ठेवलेले, तर ते आणून ठेवायचे. म्हणजे नवीन धान्य जे आलेलं असतं ना आपल्या शेतातून, गहू, ज्वारी आणि चणा आणि बाजरी, ते ह्याच्यावर आणून मांडायचे आणि पूजा करायची देवाऱ्यावर नेऊन. तुमच्या बरोबर बोलायच्या नादात करपायला लागलं. ते पाणी ओतलेलं आटलं, त्याचं थोडं पाणी ओतते अजून. तर पोळी पेटवलेली, पण मी पोळ्या लाटायच्या मागं ठेवलेल्या आहेत. त्याचं कारण असं की कोणच नाही राव पोळ्या खायला घरी. अण्णा पण नाहीत, अण्णा मामांच्या घरी गेलेले, त्यांच्या अजून आलेच नाहीत. आणि मुलं पण नाहीत. तर माझ्या छोट्या मुलीनी पुरणपोळ्या बनवल्यात आज. तर ती फोन करून करून विचारत होती की मम्मा काय कसं काय काय बनवायचं ते मला सांग. तर ते फोनवर चालू होतं. आणि दिवसभर आज व्हिडिओ बनवला नाही, कारण आज दिवसभर लाईटच नव्हती हो. काल मोबाईलला 100% चार्जिंग करून घेतलेली मी. आणि आज मी मोबाईलला चार्जिंग करायची विसरली रात्री झोपताना, काल रात्री झोपताना. तर दिवसभर फोन स्विच ऑफ होता माझा. मग फोन स्विच ऑफ असल्यामुळं व्हिडिओ काय बनवता नाही आला. पण व्हिडिओ बनवता नाही आला तेच चांगलं झालं. खूपच कामं होती आज, एवढी कामं होती ना. मोबाईलच्या जर नादी लागत बसली असते ना तर माझी कामं झाली नसती. तर पाणी सगळं आटलं हो ह्याच्यातलं. हे नवीन धान्य ना, हे शिजवायला लागतं. शिजवायला म्हणजे कोण शिजवत बसत नाही त्याला, पण ते पाण्यातून उकळून काढायचं म्हणजे आपल्याला नवीन धान्य इथून पुढं खायला सुरुवात होते त्याच्यासाठी हा नियम आहे. आणि मायराने पुजतात, ते का पुजतात ते मला माहिती नाही. सर्व वस्तू 7 बनवल्या जातात आणि त्या पुजल्या जातात देवाऱ्यावर. आणि हे मायराने पुजलेल्या मुलींनी बघायच्या नसतात बरं का आमच्याकडं. आपल्या घरची जी मुलगी आहे, म्हणजे आमची मुलगी दुसऱ्याच्या घरी जाऊन बघू शकते, काही प्रॉब्लेम नाही. पण आमच्या घरातल्या मायराने पुजलेल्या आमची मुली बघू शकत नाहीत. तर त्याच्या मागचा मला नियम माहिती नव्हता. तर मी विचारलं कुणाला तरी की असं का. तर मला सांगितलं की किती खरे माहित नाही. मला ते पद्धतीचं पण हसायला पण आलं ते सांगितलेलं त्यावेळेला. त्यांनी सांगितलं की मग पोरी नांदत नाहीत नवऱ्याच्या घरी. ज्या मुली हा दिवा पेटवलेला बघतात ना, तर त्या पोरी नांदत नाहीत नवऱ्याच्या घरी, असं सांगितलं होतं मला. तर झालेलं आहे आपलं. मी अजून एकदा तुम्हाला दाखवते. ह्या पद्धतीने असं बनवून घेतलेले 7 बोरं, 7 वेण्या, 7 फण्या, 7 तेलाचे पोळ्या, 7 बिना तेलाच्या पोळ्या, 7 तेलाच्या चपात्या, 7 बिना तेलाच्या चपात्या, 7 तेलाच्या चपात्या. आणि हे असं शिजवून घेतलेलं. हे पण माझं पाणी आटलं ना बोलत बोलत, ते असं हे धान्य शिजवायला लागतं त्याच्यावर. तर चला आता चौधरी साहेबांना जायचे मळ्यात भरणं करायला. लाईटीची लई नाटकं आहेत आज, दमून गेले चौधरी साहेब. असं बोर चालू करून वरती येईपर्यंत, शेतापर्यंत म्हणजे दारू मोडायला येईपर्यंत आहे ना, तोपर्यंत लाईट जाते. असं दमून गेले ते. आणि आता येऊन बसले तिथं, म्हणले थोडा वेळ मी बसूनच राहतो. आणि लाईट सारखी जाये करते, त्यामुळं मी पण आता पूजा करून घेते आणि नैवेद्य दाखवून घेते देवाला. म्हणजे गरम गरम पोळ्या होत राहतील आणि चौधरी साहेब जेवून नंतर भरण्याला जातील. तर चला आता आपण पूजा करून घेऊया. तर इकडे बघा मी या बनवल्यात 7 वाती. 7 वाती पेटवल्या म्हणजे 7 दिवे पेटवल्यासारखं त्याचा अर्थ होतो. आणि ह्या तेल ओतलं की खाली जाऊन बसल्या सगळ्या एकत्र. एक तोंड जुळवलं यांचं आणि तेल ओतलं थोडंसं की त्या सगळ्या खालीच जाऊन बसल्या वाती.
छान अशी पूजा झालेली मायराण्यांची पूजा काय तुम्हाला दाखवली नाही, कारण आमच्याकडे ही पूजा केलेली किंवा दिवा लावलेला मुलींनी बघायचा नसतो आणि मला नाही वाटत की माझ्या मुलींनी ती पूजा व्हिडिओमध्ये सुद्धा बघावी, म्हणून ती काय पूजा मी दाखवलेली नाही तुम्हाला. आणि मी आता जेवायला बसली. चौधरी साहेब जेवून गेलेले आणि आजचा बघा जेवणातला सुंदर असा मेनू, गुळवणी, त्याच्यावर मस्तपैकी तुपाची धार, कटाची आमटी, भात, पुरणपोळी, कुरडई, पापडी आणि भजी. तर या मंडळी जेवायला होळी रे होळी, पुरणाची पोळी. पुरणाची पोळी आजचं जेवणच असतं. मेन मेनू आजचा पुरणपोळीचा असतो आणि मी आता खायला सुरुवात करते पुरणपोळी. असं माझ्या तर एवढी आवडीची ना पुरणपोळी, खूप आवडते मला पुरणपोळी. असं झाली मला मी कधी खायला सुरुवात करेल. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आज उशिरा शूट झाला कारण दिवसभर लाईट नव्हती, लाईटचे प्रॉब्लेम होते, मला पण कामं होती आणि मग म्हटलं संध्याकाळी किमान सण तरी तुम्हाला आमचा कोणत्या पद्धतीमध्ये असतो तो तुमच्याशी शेअर करावा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.